8 दिवसापासून ना कमरेत माझ्या पेन होतं भरपूर. गाडी चालवणे पण होतं. जे गाडी 1-2 दिवस नाही चालवत ना तर थोडा रिलॅक्स वाटते. त्यांचं कमरेतून पायापर्यंत पेन जातं. मी घरी हे औषधं दिलं डॉक्टरने, गोळ्या दिल्यात आणि हे मालिश करायला तेल दिलं आहे. प्लीज ऑर्डर आहे, लाईट नाही, 7थ्या फ्लोअरवर चाललो आहे. तर दिवसाची सुरुवात फार चांगली होते आपली. झोनच्या बाहेर आलेलं आता ऑर्डर घेऊन. बाहेर आलेलं फार लांब आहे आणि गावाचं नाव पण भारी आहे. एंडक्य पाडा असं काहीतरी नाव आहे. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या ह्या मेन ब्लॉगमध्ये. कुठलं तयारी गेलं खाल्लं पिल्लं काय नाही, विचार होता कॉफी प्यायचा, पण गरमी एवढी वाढलंय ना, गरमी एवढी वाढलंय थोडंसं जास्त उशीर झाला ना तर काय खायचं प्यायचं म्हणजे गरम कॉफी वगैरे प्यायची इच्छा होत नाही, दुसरं काय नाही. आहे तयारी झालंय, ऑलमोस्ट निघायची तयारी आहे. तर जे आहे ते ओळखतो आधी आणि मग देतो तुम्हाला अपडेट. पहिलीच ऑर्डर आहे, लाईट नाही, 7थ्या फ्लोअरवर चाललो आहे. तर दिवसाची सुरुवात फार चांगली होते आपली. पहिलीच ऑर्डर होते. पहिलीच ऑर्डर होती. लिफ्ट बंद, लाईट नाही आता. अशी सुरुवात झाली ना तर पूर्ण दिवस कसा जाईल भीती वाटत राहते. दुसरी ऑर्डर लागलाय, झाडाखाली बसलाय आता. पहिल्याच ऑर्डरला एवढा त्रास झाला, त्रास इन द सेन्स लिफ्टच बंद होती आणि 4थ्या मजल्यावर चढायचं होतं. ऑलरेडी वाजलं किती माहिती आहे, 12:30 झाले. आणि एवढं उन्हात पाणी पिऊन पिऊन थकलेलं असतं म्हणजे पोट भरलेलं असतं, त्यात पाणी संपलेलं असतं. त्याच्यात लाईन थोडीशी खराब आहे पेक्षा गरज नसताना जिकडे पाहिजे तिकडे मेहनत करावी लागते, अशीवाली लाईन आहे. त्याच्यामुळे कधी कधी वाटते की पण कंटाळा पण येतो का नको, हे काय करणार, आपली परिस्थिती आपल्याला दुसरं काही करायला अलाव नाही करत सध्या तरी. त्याच्यामुळे काय ते चाललंय काय बसत. झोनच्या बाहेर आलेलं आता ऑर्डर घेऊन. बाहेर आलेलं फार लांब आहे आणि गावाचं नाव पण भारी आहे. एंडक्य पाडा असं काहीतरी नाव आहे. ते आलंय मस्त. इकडे काम सुरू आहे रिसॉर्टचं. रिसॉर्ट बनणार आहे. इकडे पार्सल घेऊन आलेलो. वाजले 2 वाजले. आता जेवायचं ताल नाही नेहमीसारखं. ऊन भरपूर वाढलंय, भरपूर वाढलंय ऊन. बापरे, हालत खराब करून टाकतं ऊन. उन्हाने हालत खराब केली. हो, निघतं इकडून, दोनच्या बाहेर आहे. चला. सॉरी मी चुकीचं प्रोनाऊन्स करत होतो. लेंडाळे पाडा, पण त्या माणसाने तसंच लिहिलेलं, लेंडके पाडा असं लिहिलेलं काहीतरी. लेंडाळे पाडा असं नाव आहे गावाचं. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crowd from seeing to believing. Got a taste for blood and my tongue keeps bleeding. From the words I spit, so sharp, so freezing. So cold, behold, frostbite they feeling. घ्यायला आलेलो द्यायला. भूक पण लागलंय, तहान पण लागलं ना, ऊन पण भरपूर आहे. गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नाही.
थांबलो इकडे सावलीत थोडा वेळ. हे अशी सावली सगळीकडे भेटत नाही आहे सध्या उन्हामुळे. छान भेटलो सावलीत थांबायचं तर थांबतो थोड्या वेळानं मग निघतो. आठ दिवसापासून ना कमरेत माझ्या पेन होतोय भरपूर. गाडी चालवणे पण होतंय. जे गाडी एक दोन दिवस नाही चालवत ना तर थोडा रिलॅक्स वाटते. पण कमरेतून पायापर्यंत पेन जातं. तर आज एका डॉक्टरकडे आलो आहे. हे ऐकलेलं जरा आलं तिकडे आलं विजिट द्यायला. बघतो आता काय कारण की त्रास होतो कामात सुरू असतात तर बघतो कसं काय. आता मध्ये गेल्यावरच कळेल काय ते. देतो अपडेट तुम्हाला. डॉक्टरकडे जाऊन आलो मी. औषध दिलं त्यांनी. डॉक्टरने इंजेक्शन पण दिलं. काय करणार आता त्रास थांबतच नव्हता. आता आहे रिव्ह्यूज करतो अजून काय. फार भूक लागलेली जेवलो नाही तर विचार केला आता आईस्क्रीम खाऊनच पोट भरतो. आईस्क्रीम घेतलं. दिस इज वन ऑफ माय फेवरेट. पटापट खातो. घरी जायचं आणि पटकन झोपायचं पण आहे सकाळी लवकर उठायला. मी घरी हे औषधं दिलं डॉक्टरने. गोळ्या दिल्यात आणि हे मालिश करायला तेल दिलं आहे. जिकडे दुखते ना त्या पार्टवरती मालिश करायला तेल दिलं आहे आणि गोळ्या घ्यायला सांगितल्यात. इन केस ऑफ इमर्जन्सी जास्त पेन झालं तर असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे स्पेशली काय जास्त पेन झालं तरच गोळ्या घ्या. इंजेक्शन तर दिलं आहे आज. थोडं पेन करतं इंजेक्शन पण. ते बोललेलं पण हेवी हे करून पेन करेल. तर ते सांगतात का कोर्स कर इंजेक्शन्सचं एव्हरी वीक गोळ्यांपेक्षा. तर बघू आता कसं काय जसं जमेल तसं. खाल्लं मी थोडंसं. जेवलो नाही. संध्याकाळी वडापाव खाल्लेला पण एवढा घाईत खाल्लेला तो मी का तुम्हाला दाखवू नाही शकलो. कारण की मी जस्ट वडापाव घेतला आणि मला ऑर्डर लागलेली तर मग मी ते तसंच रेस्टॉरंटला पुसून खात खात पटापट ते पण रेस्टॉरंटला लगेच ऑर्डर रेडी झालेली. ठीक आहे वॉट एव्हर. आता येताना आईस्क्रीम खाल्ला तेवढंच. ठीक आहे चला हा ब्लॉग आपण आता इकडेच संपूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत